बारीक पाणी पड हे माझे गंगे इथे तुला कौस बारीक बारीक पाणी पड हे माझे गंग्या इथे तुला गौस मार्शेस संघ आपले 2 सलामीचे फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चला दोन्ही संघाचे मात्र इथे प्रतिनिधी पाठवायचे आहेत. चौकीपाडा संघाचा जर कुठला खेळाडू असेल किंवा प्रतिनिधी असेल तर त्यांनी मात्र समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. बघूया या षटकातला पुढचा चेंडू असेल. यावेळेला चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला की वाईट चेंडू अवांतर धाव मात्र पाहायला मिळते.
या वेळेला जर आपण पाहिलं तर काय कम्मालीचा चेंडू हाताळला गेला. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच गोलंदाजी मार्गावरती मयूर पाहायला मिळतोय. या वेळेला जर पाहिले तर पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी चेंडू या वेळेला पुन्हा एकदा इथे मात्र चांगला फटका सजवला. इथे मात्र झेल बादच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू द डगआउट डीजे. नक्कीच आपण जर पाहिलं नवीन पाहिलं रक्षित मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र कटचा फटका पाहायला मिळाला आहे. 2 षटरक्षक त्याचा पाठलाग करतायत. इथे मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील का तर यस डेफिनेटली 2 धावा पूर्ण केल्या जातील. या दुहेरीने धावसंख्या जर पाहिली तर 5 षटके अखेरच 3 या आकड्यावरती पाहायला मिळते आणि एकेरीने धाव फलक जर पाहिलं तर 1 षटके अखेरच पाहायला मिळेल 5 या आकड्यावरती एक बाद अशी. तिथपर्यंत ऐकू एक संगीत. नक्कीच गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मुनीश पाहायला मिळतोय. बघूया या वेळेला दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू असेल. इथे मात्र चांगला फटका सजवलाय लॉंग ऑनला. शतरक्षक आहे इथे मात्र एकच धाव परिपूर्ण केली जाईल आणि 1 धावेने धाव फलक पुढे सरसावला जाईल ते म्हणजे 6 या आकड्यावरती. नक्कीच आता मात्र जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला सुजल पाहायला मिळतो. जर पाहिलं तर चांगला फटका सजवला होता सरळ बॅटने. इथून मात्र जर 1 धाव पूर्ण केली जाईल आणि एकीने धाव फलक पुढे सरसवला जाईल ती म्हणजे आपण जर पाहिलं तर 7 या आकड्यावरती. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपण जर पाहिलं तर या वेळेला काय कम्मालीचा चेंडू आणि LBWच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होत असताना पाहायला मिळतोय. रक्षित मात्र इथे बॅक टू द डगआउट. तिथपर्यंत ऐकूया डीजे. नक्कीच आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आणि आपण जर पाहिलं तर 18 नंबर जर्सी त्याने सुद्धा प्रदान केलेली आहे आणि 18 नंबर जर पाहिलं तर विराट कोहलीची आठवण करून देतो. आणि आपण जर पाहिलं तर क्रिकेटचा देव क्रिकेटचा गॉड सचिन तेंडुलकर नंतर एकमेव फलंदाज आहे जो सेंचुरीमध्ये 2nd नंबरला पाहायला मिळतो विराट कोहली. इथून मात्र चांगला फटका सजवलाय आणि आपण जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. त्या 2 धावेने धाव फलक पुढे सरसवत असताना पाहायला मिळेल आणि धावसंख्या पाहिली तर 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. बघा या पुढचा चेंडू इथून मात्र चांगला फटका सजवलाय लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहे.
इथून मात्र चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार. षटकार. या 6 धावांनी धावसंख्या फ्लाय. हो बेस लम लम केस्ती नाच हो बेस यो यो पोऱ्या मिला पक्का बने मिळतोय यावेळेला. पुन्हा एकदा यावेळेला जर पाहिलं तर हा येतोय चौकार. आणि या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिलं तर पुढे सरसावली जाईल ती म्हणजेच आपण जर पाहिली तर धावसंख्या पाहायला मिळते 19. पालघरचे बाजार आहे मैदाना बघतोय बघ. तिसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू असेल यावेळेला धनराज स्ट्राईक एंडला. तर मात्र पुन्हा एकदा काय चेंडू टाकला गेलाय नक्कीच. इथून मात्र पंचदर्शक वाईट एक अतिरिक्त धाव मात्र पाहायला मिळते. आणि एक धाव धावसंख्या जर पाहिली धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 20 या आकड्यावरती. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र जर पाहिलं तर पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू येत असताना पाहायला मिळते. आणि एक धाव धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या 21. बघूया पुढचा चेंडू यावेळेला. पुन्हा एकदा इथे जर पाहिजे हलक्या हाताने खेळून काढले. सिंगलला मात्र प्राधान्य दिलं जाते. नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाज मात्र स्ट्राईक एंडला आणतात. आणि एकेरी धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 22. बघा षटकातला पुढचा चेंडू असेल यावेळेला. स्ट्राईक एंडला मात्र आल्यात परंतु डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आणि या गोलंदाजी जर आपण सांगायचं झालं तर नक्कीच चेंडूला थोडीशी हवा देत आहेत. बघूया पुढचा चेंडू यावेळेला कशा रीतीने गोलंदाजी हाताला जाईल. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर फटका फसला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का. गोलंदाज स्वतः असते ते मात्र 1 हँडेड कॅच घेण्याचा प्रयत्न परंतु इथून मात्र झेल धरतीला दान केली जाते. आणि दोन्ही फलंदाज आपण जर पाहिलं तर एका स्ट्राईक वरती पाहायला मिळतात. धनराज इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन बॅक टू द डगआउट. डीजे
नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश पाहायला मिळतोय. आपण जर विचार केला आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचलं 23 धावा. अजूनही या षटकाला 2 चेंडूचा खेळ बाकी पाहायला मिळतोय. बघूया किती धावा जमवल्या जातील. पुन्हा एकदा चेंडूला मात्र हवा दिली गेली ते मात्र डॉट चेंडू. आपण जर पाहिलं तर फलंदाज पूर्णपणे बीट होत असताना पाहायला मिळत आहेत. ओके यावेळेला शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. इथून मात्र फलंदाज बॅक टू द डगआउट. डीजे ऑन. प्रेम करशील मावर. मला तर लाज जशी आहे. आवलन पोरी येता जाता घरावलन. पालघरचा नक्कीच आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज पंकज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आपण जर विचार केला 3 षटका अखेर धावसंख्या जर पाहिली तर 23 वरती पाहायला 23 धावांवरती पाहायला मिळते. इथून येणाऱ्या 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील. आपण जर मागचा सामना पाहिला तर 61 धावांचं आव्हान उभारलं गेलं होतं सर्व मित्र संघाच्या समोर. इथून मात्र फटका सजवलाय परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेल का. इथून मात्र आपण जर पाहिलं तर 100 कॅच घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. नक्कीच इथे मात्र कदाचित 100 कॅच घेण्याची त्यांना सवय असेल आणि ते एकाच हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न चालू होता वारंवार. सलग तिसऱ्या झेलवरती माझं पाहिलं की एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला. पहिली झेल यशस्वीपणे पार पडली घेतली गेली. इथून मात्र चांगला फटका सजवला. फाईन लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू निघू जाईल आउट ऑफ द पार. हा येतोय चौकार. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली जाईल. ती म्हणजेच 29. 29 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ओके यावेळेला पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल. पहिल्या चेंडूवर 2 धावा. दुसरा चेंडू चौकार. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका. बघूया क्षेत्ररक्षक पोहोचेल का. इथून जर पाहिलं तर हा देखील येतोय चौकार. आणि 4 धावांनी पुन्हा एकदा आपण जर पाहिलं धावसंख्या फ्लाय होईल झपाट्याने. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 धावा. पहिल्या 3 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर फलंदाजाला पूर्णपणे शांत ठेवलं गेलं होतं. परंतु या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर हात खोलण्याची संधी मात्र दिली गेली आणि 3 चेंडूमध्ये 10 धावा जमवल्या गेल्यात. चला ओमसाई नंडोर संघ आपण उपस्थित असेल तर इथे समालोचक कक्ष जाऊ आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका सजवलाय. हा येतोय चौकार. आपण जर पाहिलं तर जल्लोष होतोय रत्नागिरीतून चिपलून. जल्लोष होतोय रत्नागिरीतून चिपलून. भावा तू मार उचलून उचलून. आणि इथे बॅक टू बॅक 3 चौकार पाहायला मिळाले. बघूया यावेळेला आपण जर पाहिलं तर नक्कीच वाईट चेंडू पाहायला मिळतोय. साखर मंडळ तिथे पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि 1 धावाने धाव फलक पुढे सरसावला. धावसंख्या जर पाहिली तर 38 धावा. यावेळेला पुढचा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढले. इथून मात्र पुन्हा एकदा 100 झेल मात्र पाहायला मिळतोय. डीजे
नवीन फलंदाज राकेश पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण जर टॅपचा फटका पाहायला मिळतोय, एकदम परिपूर्ण केली जाईल का? इथून मात्र धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरस्वती धाव संख्या 39, 39 धावा. लागेल माझा नंबर मागाय. तर नक्कीच कमिटी मेंबरशी भेटायचं इथे. आपण जर पाहिलं तर 24 चेंडू मध्ये 40 धावांचं आव्हान उभारलं गेलंय. बघा षटकातला पहिला चेंडू, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर 40 धावांचं डोंगर इथे उभारलं गेलंय. 40 धावांचा पाठलाग कशा रीतीने करतील आपण जर पाहिलं तर फलंदाज विकास आणि मोनेश मात्र पाहायला मिळतात. बघूया आखुट्यामध्ये चेंडू, इथे मात्र आपण जर पाहिलं तर चोरटी धाव घेतली जाते. खराब फेकी म्हणायला काही हरकत नाही. आणि इथे मात्र या 1 धावेने धाव संख्येत जर पाहिलं तर नक्कीच संघाचा श्रीगणेश होत असताना पाहायला मिळतोय.
बघूया षटकातला पुढचा चेंडू. आपण जर पाहिलं तर मागच्या चेंडूवरती चोरटी धाव मात्र घेतली गेली. यावेळेला बघूया इथे मात्र चांगला फटका सजवलाय. बघूया इंटू द गॅप चेंडू जाईल 4 धावेसाठी. या चौकाराने धावसंख्या पाहिली तर धावसंख्या फ्लाय होईल 5 या आकड्यावरती. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला मागच्या चेंडू चौकाराला इथे मात्र आपण जर पाहिलं तर हलक्या हाताने खेळून काढलंय आणि इथून मात्र काय कम्मालीचा थ्रो रॉकेट थ्रो पाहायला मिळाला. आणि एक धावेने धावसंख्या जर पाहिली तर 6 या आकड्यावरती पाहायला मिळेल. नक्कीच 10च्या रन रेटने मात्र धावसंख्या जमवाव्या लागतील ते म्हणजे दगड धरून संघाला. आतापर्यंत आपण जर विचार केला तर 6 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला स्ट्राईक एंड जर पाहिलं तर विकास. यावेळेला सरळ बॅटने चांगला फटका सजवला आहे आणि ते मात्र आपण जर पाहिलं तर हा येतोय सिंगलने मात्र धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचल 7 या आकड्यावरती. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला इथे मात्र चांगला फटका सजवलाय. घड्याळात वाजलात 12. फलंदाजाचा चढलाय पारा. इथे मात्र गोलंदाजावरती करतोय बेधडक मारा. हा येतोय षटकार डीजे. नक्कीच आपण जर पाहिलं तर एक षटकाखेरीस धावसंख्या 13 बिनबादाची पाहायला मिळतात. आता मात्र स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर विकास पुन्हा एकदम नक्कीच गोलंदाजी मार्कवरती पाहिलं तर गोलंदाज अनिकेत पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. यावेळेला आकुटाचा चेंडू होता. आपण जर पाहिलं तर एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का तर मात्र एकच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि काही कमालीचा थ्रो पाहायला मिळतोय. यापुढे होणारा सामना ओम साई नंडोरे आणि आई कुर्लाई सरतोडी दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. सर दोन्ही संघांनी टॉस साठी यायचं आहे. नक्कीच हेरम मानकर यांच्या हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. येथून मात्र चांगला फटका सजवलाय सरळ बॅटने. हा येतोय षटकार. नक्कीच आपण जर पाहिलं तर धावसंख्या 20. मनुष्याच्या बॅटमधून काही कमालीची फटकेबाजी आतापर्यंत पाहायला मिळते. 2 षटकांना 1 चौकार. यावेळेला कमालीचा फटका सजवलाय. इथून चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार. हा येतोय शिवनेरी रोडखोर चषकाचा षटकार डीजे. नक्कीच आपण जर पाहिलं तर ओमसाई नंडोरे आणि आई कुर्लाई सरतुडी या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल हेरम मानकर यांच्या हस्ते. पुन्हा एकदा ओलिवा मॅचच्या दिशेने आपण जर पाहिलं तर काही कमालीचे फटकेबाजी पाहायला मिळाली. या वेळेला सुद्धा चेंडूला उडवलंय. चेंडूला भिरकावून दिले 6 धावेसाठी.
नक्कीच आपण इथून जर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या झपाट्याने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचले 32 धावा विदाउट लॉस. नक्कीच आपण जर पाहिलं तर मोनिशाच्या बॅटमधून षटकाराची हॅट्रिक पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर मात्र सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोठावले. आणि आपण जर पाहिलं तर मोनिश मात्र आतापर्यंत 4 षटकार आणि 1 चौकार ठोठावलं गेलंय. इथून मात्र पुन्हा एकदा चांगला फटका सजवला गेला. बॅक टू बॅक चौथा षटकार पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर काही कमालीची फटकेबाजी पाहायला मोनिशाच्या बॅट मधून. मात्र 2 षटकातच सामना इथे फिनिश केला गेलाय. आणि ह्या पुढे होणारा सामना आपण पाहतोय ओम साई नंडोरे आणि आई कुर्लाई सरतुडी, 2 संघांमध्ये जर एक रोमांचक सामना पाहायला मिळेल. संदेश आपण पाहतोय नक्कीच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. चला हँडशेक करून घ्यायचं आहे.